नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनलवर. आज आपण शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. शेत जमिनीवर कर्ज कसे घ्यावे. तुम्ही शेतकरी असाल आणि तुमच्या शेतीसाठी किंवा इतर गरजांसाठी कर्ज घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा. भारत ही एक कृषीप्रधान अर्थव्यवस्था आहे, जिथे लोकसंख्येचा एक मोठा भाग कृषी कार्याद्वारे आपली उपजीविका कमावतो. शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाची लागवड करण्यासाठी, सिंचन सुविधा उभारण्यासाठी आणि जमिनीची सुपीकता राखण्यासाठी मोठा खर्च करावा लागतो. हे करण्यासाठी त्यांना अनेकदा आर्थिक मदतीची आवश्यकता असते. कृषी जमिनीवर कर्ज हा कर्जाचा एक प्रकार आहे, जिथे जमीन मालक आर्थिक सहाय्य सुरक्षित करण्यासाठी त्यांच्या शेत जमिनीचा तारण म्हणून वापर करतात. शेत जमिनीवर कर्ज का घ्यावे. शेत जमिनीवर कर्ज घेतल्याने जमीन मालकांना तारण ठेवलेल्या जमिनीचा वापर आणि लागवड करताना त्यांच्या कृषी मालमत्तेचे आर्थिक मूल्य वापरता येते. त्यांच्या शेत जमिनीवर घेतलेल्या कर्जाच्या मदतीने ते नवीन उपकरणे खरेदी करणे, सिंचन प्रणालीमध्ये गुंतवणूक करणे किंवा त्यांच्या शेतीच्या कार्याचा विस्तार करणे यासारख्या खर्चाची पूर्तता करू शकतात. शेत जमिनीवरील कर्जाचे व्याजदर. शेत जमिनीवरील कर्जाचे व्याजदर विविध घटकांवर आधारित असू शकतात, जसे की सावकार, सध्याची बाजार परिस्थिती, कर्जदाराची पतपात्रता आणि कर्जाच्या विशिष्ट अटी. शीर्ष सावकाराने कृषी जमिनीवरील कर्जासाठी दिलेले व्याजदर पाहूया. शीर्ष बँका. स्टेट बँक ऑफ इंडियाने 9.35% व्याजदर दिलेला आहे. HDFC बँकेने 9.65%, कोटक महिंद्रा बँकेने 9.50%, फेडरल बँकने 11 ते 14% आणि पंजाब नॅशनल बँकेने 11.15% दिलेला आहे. शेत जमिनीवरील कर्जासाठी पात्रता निकष. जमिनीची मालकी ही अर्जदार हा शेत जमिनीचा कायदेशीर मालक असणे आवश्यक आहे. पात्रता. अर्जदारामध्ये शेतकरी, डेअरी मालक, बागायतदार इत्यादी व्यवसाय असणे आवश्यक आहे. अर्जदाराचे वय 21 ते 60 वर्षाच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. जमिनीचा प्रकार हा जमीन सिंचनाची किंवा सिंचनाची क्षमता असली पाहिजे. कर्जाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी जमीन धारणेचा आकार पुरेसा असणे आवश्यक आहे. कर्जदाराकडे उत्पन्नाचा स्थिर स्रोत असणे आवश्यक आहे, म्हणजे उत्पन्नाचा पुरावा. शेत जमिनीवरील कर्जासाठी आवश्यक कोणकोणती कागदपत्रे लागतात. ओळख पुराव्यामध्ये पॅन कार्ड, आधार कार्ड किंवा इतर कोणतेही वैध ओळखपत्र प्रदान करणे आवश्यक आहे. पत्ता पुरावामध्ये आधार कार्ड, पासपोर्ट किंवा इतर कोणतेही वैध पत्त्याचा पुरावा असला पाहिजे. जमीन दस्तऐवजामध्ये आवश्यक कागदपत्रे जसे की जमिनीचे विक्री करार आणि भरलेल्या जमिनीच्या कराचा पुरावा. उत्पन्नाचा पुरावासाठी 6 महिन्याचे बँकेचे स्टेटमेंट सबमिट करावे लागेल. आणि अतिरिक्त कागदपत्रामध्ये अखंड अर्ज प्रक्रियेसाठी अर्ज भरून आणि पासपोर्ट आकाराचं छायाचित्र सोबत जोडावे लागेल. शेत जमिनीवरील कर्जाचे वैशिष्ट्ये आणि फायदे. शेत जमिनीवरील कर्जामध्ये अनेक वैशिष्ट्ये आणि फायदे आहेत, जे कर्जदारासाठी संपूर्ण कर्ज प्रवास सुरक्षित आणि सुलभ करतात. येथे लक्षात घेण्यासारखी सामान्य वैशिष्ट्ये आहेत. शेत जमीन सांपार्श्विक म्हणून काम करते, त्यामुळे सावकाराची जोखीम कमी होते आणि संभाव्यपणे व्याजदर कमी होतात. अर्ज प्रक्रियेसाठी इतर कर्ज प्रकारांच्या तुलनेत किमान कागदपत्रे आवश्यक असतात. कर्जदाते अनेकदा शेतकऱ्याचे हंगामी उत्पन्न चक्र आणि कापणीचा हंगाम लक्षात घेऊन लवचिक परतफेड योजना देतात. कर्जाचा कालावधी सहसा दीर्घ असतो, त्यामुळे कर्जदारांना परतफेड आणि रोख प्रवाह प्रभावीपणे व्यवस्थित करता येते. प्रतिष्ठित सावकार पारदर्शकता सुनिश्चित करून सर्व शुल्क आणि शुल्क आधीच उघड करतात. शेत जमिनीवरील कर्जासाठी कर्जाची रक्कम. शेत जमिनीवरील कर्जासाठी कर्जाची रक्कम म्हणून वापरल्या जाणाऱ्या जमिनीच्या मूल्यानुसार निर्धारित केली जाते. सावकार बाजार
मूल्याचे मूल्यांकन करतात आणि त्या मूल्याच्या टक्केवारीवर आधारित कर्ज देतात. सामान्यतः या संदर्भात वापरले जाते जे कर्जाच्या रकमेचे कृषी जमिनीच्या मूल्यमापन मूल्याचे गुणोत्तर दर्शवते. उदाहरणार्थ, जर LTV प्रमाणे 70% असेल आणि तुमच्या जमिनीचे मूल्यमापन हे 1,00,000 असेल तर संभाव्य कर्जाची रक्कम ही 70,000 असू शकते. कर्जदारांनी मूल्यांकनाची प्रक्रिया आणि ती किती कर्जासाठी पात्र आहेत हे समजून घेण्यासाठी कर्जदारासोबत काम केले पाहिजे. उदाहरणार्थ, तुम्ही 12 महिन्याच्या कालावधीसाठी 10% वार्षिक व्याजदरासह 1,00,000 रुपयांची कर्जाची रक्कम सुरक्षित ठेवल्यास मासिक व्याज सुमारे 833 रुपये आहे. या कालावधीतील व्याजासह एकूण परतफेड 1,99,000 इतकी आहे आणि ₹999 ची प्रोसेसिंग फी आणि ₹500 स्टॅम्प ड्युटी जोडल्याने एकूण 1,11,498 चे अंतिम पेमेंट होते. त्या बाबतीत मासिक EMI सुमारे 1,011 असेल. तुमच्या कर्जाच्या EMIची गणना करण्यासाठी तुम्हाला EMI कॅल्क्युलेटर देखील वापरू शकता. कृषी उद्देशांसाठी शेतकरी कर्जाचे प्रकार. शेतजमिनीवरील अनेक प्रकारचे कर्ज उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या स्वतःच्या अटी व शर्ती आहेत. सर्वात सामान्य प्रकारच्या कर्जामध्ये हे समाविष्ट आहे. पीक कर्ज. ही कर्जे सहसा पिकांच्या लागवडीसाठी वित्तपुरवठा करण्यासाठी वापरली जाणारी अल्प मुदतीची कर्जे असतात. त्यांची परतफेड अनेकदा वर्षभरात केली जाते. मुदत कर्जे. ही कर्जे सामान्यतः कृषी उपकरणे किंवा यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी किंवा शेतजमिनीमध्ये सुधारणा करण्यासाठी वित्तपुरवठा करण्यासाठी वापरली जातात. किसान क्रेडिट कार्ड्स. ही फिरती क्रेडिट सुविधा आहे ज्यांचा वापर विविध प्रकारच्या कृषी खर्चासाठी वित्तपुरवठा करण्यासाठी केला जाऊ शकतो, जसे की बियाणे, खते आणि कीटकनाशके खरेदी करणे. त्यांच्याकडे निश्चित परतफेड कालावधी आहे, सामान्यतः 12 महिने. विशेष कर्ज. ही कर्जे पशुसंगोपन, मत्स्यपालन, फलोत्पादन आणि जमीन खरेदी यासारखी विशिष्ट कारणांसाठी उपलब्ध आहेत. कर्जाच्या उद्देशानुसार त्यांच्याकडे भिन्न अटी आणि शर्ती आहेत. शेतजमिनीवरील कर्जासाठी अर्ज कसा करावा. तुम्ही विविध सावकारांकडून शेतजमिनीवर वैयक्तिक कर्ज मिळवू शकता आणि ते कृषी कार्यासाठी वापरू शकता. तुमच्या शेतजमिनीवर कर्जासाठी अर्ज करण्यासाठी या पायऱ्या तपासा. पहिली पायरी, तुमची पात्रता तपासा आणि सावकार निवडा. बँकेच्या वेबसाईटला भेट देऊन तिथं किंवा मग बँकेतील व्यक्तीशी भेट द्या. दुसरी पायरी, आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवा. मूल्यांकन प्रक्रिया आणि कर्जाची कमाल रक्कम समजून घेण्यासाठी कर्जदात्यासोबत काम करा. पायरी तिसरी, व्याजदर तपासा आणि वाटाघाटी करा. पायरी चौथी, अटी आणि शर्तींमधून जा आणि कर्जासाठी अर्ज करा. पायरी पाचवी, तुमचे कर्ज बँकेकडून किंवा संबंधित सावकाराकडून मंजूर करून घ्या. मित्रांनो, शेतजमिनीवर कर्ज घेणे आज खूप सोपे झाले आहे, पण योग्य माहिती आणि कागदपत्रे असणे महत्त्वाचे आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.